मंगळवारी सुरक्षा दलांनी भयानक माओवादी कमांडर माधवी हिडमा याला ठार मारलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या वॉन्टेड नक्षलवाद्याला संपवण्यासाठी 30 नोव्हेंबरची अंतिम मुदत दिली होती, ज्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। तथापि सुरक्षा दलांनी त्याला अंतिम मुदतीच्या 12 दिवस आधीच ठार मारलंय। सुरक्षा दलांनी आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या घनदाट पुल्लागंडी जंगलात 44 वर्षीय नक्षलवाद्याला ठार मारलंय। 1981 मध्ये सुकमा येथे जन्म झालेला हिडमा हा पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या बटालियनचा कमांडर आणि माओवादी केंद्रीय समितीचे सदस्य होता। या बंदी घातलेल्या संघटनेत सामील होणारा तो बस्तरमधील एकमेव आदिवासी सदस्य असल्याचं मानलं जातंय। तो 26हून अधिक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये थेट सहभागी असल्याचं आढळून आलंय, ज्यामुळे तो भारतातील सर्वात भयानक नक्षलवाद्यांपैकी एक बनला आहे। सूत्रांनी असंही म्हटलंय की नक्षलवादाविरुद्धची मोहीम ज्या पद्धतीने राबवली जात आहे, त्यामुळे गृहमंत्र्यांनी ठरवलेल्या पुढील वर्षी मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी वादाचा खात्मा होण्याची शक्यता आहे। गृहमंत्र्यांच्या आदेशाची माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलंय की केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातून माओवादाची समस्या संपवण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे।